नमस्कार मित्र हो, पटलं तर घ्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत मित्र हो. हा व्हिडिओ खास करून जे मुलं भरतीसाठी जातात आणि वापस येतात ते सिलेक्ट होत नाहीत, कारण त्यांच्या अंगावर सुरमी असते. अंगावर जे सुरमी असते, गळ्यावर सुरमी असते, दंडावर सुरमी असते. सुरमी म्हणजे सिरणी. ज्या भागात, आमच्या भागात त्याला सुरमी किंवा सिरणी म्हणतात. अंगावर डाग पडणे, अंगावरची चमडी निघून जाणे, पांढरे डाग पडणे, त्याला सुरमी किंवा सिरणी म्हणले जाते. तर असे मुलांनी ज्याच्या अंगावर सिरणी आहे ते भरतीला जातात आणि वापस येतात. मग पहिला नंबर आणतात, वापस येतात, मेडिकलमध्ये कटतात. तर अशा लोकांनी काय करायचं याच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र हो. तुम्ही सर्व औषधी घेऊन दमले, कुठं गावरान औषधी घेतले, या झाडाचं पान लाव, त्या झाडाचं पान लाव, त्या झाडाचं पान लाव, पण तुमची बरी झालेली नाही अजून. मग याच्यासाठी खास करून औषध तुम्हाला सांगणार आहे. सुरमी कायमची दूर करायची, त्याचं औषध आपल्या घरीच आहे. तर ते औषध असं आहे की रोज तुम्ही आंघोळ करता, रोज साबण लावता, रोज शॅम्पू लावता, तेच करायचं आपल्याला. पण त्याची एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे अशी आहे की तुम्ही आंघोळ करता, पण आता आंघोळ करायची, पण दर तिसऱ्या दिवशी दगडाने अंग घासायचं. दर तिसऱ्या दिवशी दगडाने अंग घासायचं. पण आंघोळ करता वेळेस, आंघोळीच्या अगोदर आपलं जे लिंबू असतं, आपण जे लिंबू खातो ते लिंबू अंगाला लावायचं. ज्या ठिकाणी सुरमी आहे त्या ठिकाणी अंगाला ते लिंबू लावायचं आहे. थोडीशी खाज येते त्यांना आणि बरं होतं आहे, म्हणजे त्यातले जंतू जे आहेत ते मरून जातात. आणि मग आंघोळ करायची आणि दगडाने अंग घासायचं. दगडाने अंग घासल्याच्या नंतर लाईक बॉय साबण लावायचं. दुसरे साबण लावायचे नाही, लाईक बॉय साबण लावायचं. आणि दर तिसऱ्या दिवशी आंघोळ करायची, दर तिसऱ्या दिवशी अंग घासायचं आणि लाईक बॉय साबण लावायचं. मग त्या ज्या वळ्या निघतात, चमडीच्या ज्या वळ्या निघतात, त्या वळ्या वाट ते जंतू निघून जातात आणि दमादमानं पूर्ण सिरणी नायनाट होऊन जाते. तुमच्या अंगावरची सिरणी नायनाट होऊन जाते. पण आंघोळी झाल्याच्या नंतर कपडे जे आहेत ते कपडे धुतलेले असले पाहिजेत. मळके कपडे रोज घालायचे त्यानं नाही, कारण त्या मळक्या कपड्यात जंतू असतात. म्हणून धुतलेले कपडे रोज घालायचे आणि रोज स्वच्छ राहायचं, निर्मळ राहायचं. याच्यानं तुमच्या अंगावरची सिरमी कमी होणार आहे आणि तुम्ही 100% भरती होणार आहे मित्र. नाराज होण्याचं काही काम नाही. आणि असं नाही की आपण भरती होत नाही, आपण 100% भरती होणार आहे. पण केल्याने होत आहे रे, आणि केलेच पाहिजे. याच्यासाठी अंगावरची सुरमी घालणं अतिशय जरुरीचे आहे. मेडिकलमध्ये ती घाण आपल्याला चांगली वाटत नाही. तर मित्र हो, हे प्रयोग तुम्ही जरूर करा. अतिशय रामबाण इलाज आहे. माझ्या अंगावरतीच सुरमी होती चौकडे, मी भरतीत गेलो आणि मेडिकलमध्ये नागपूरहून वापस आलो आणि आता माझ्या अंगावर कोणत्याही प्रकारची सिरणी वगैरे नाही. आणि मी तसं तोंडी लय लोकांना प्रयोग सांगितला आहे, सर्व लोकांची बरी झाली. तुम्ही पण बरी करून घ्या आणि होतापर्यंत हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. ज्याला सुरमी आहे त्याला शेअर करा, त्याचा बी फायदा होऊ द्या, त्याच्या अंगावरची सुरमी जाऊ द्या. तुमच्या मोबाईलवरून शेअर करा. हा व्हिडिओ सर्वांसाठी चांगला आहे. असं नाही की मुलांसाठीच आहे, ज्याच्या अंगावर आहे, मग ते लेडीज असो का मुलगा असो का मोठा माणूस असो, त्यांनी पण सुद्धा हा प्रयोग करायचा मित्र. गॅरंटीनं प्रयोग आहे हा. घरच्या घरीच केला जातो. आंघोळीच्या वेळेस थोडंसं अंग घासायचं लागतं फक्त आपल्याला. लय घासून घासायचं नाही, अंगावरचा चमडा पूर्ण निघून जाईल असं नाही घासायचं, थोडंच घासायचं, पण मस्त आंघोळ करायची मित्र हो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि पुढे व्हिडिओ शेअर करण्याचं मात्र विसरू नका मित्र हो. आणि रामप्रसाद थोरात या नावानं सर्च करा किंवा पटलं तर घ्या या नावानं सर्च करा. तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि एक गोष्टीची तुम्हाला माहिती होईल मित्र हो. धन्यवाद मित्र हो. नमस्कार मित्र हो. पटलं तर घ्या या चॅनलवरती सर्वांचं स्वागत मित्र हो.